मांसाहार करणाऱ्यांना ताडदेव मधल्या गृहसंकुलामध्ये घर मिळणार नाही अशी जाहिरात सोशल मीडियावरती दलाल भावेश कावरेने केली आहे आणि या प्रकरणी आता संताप व्यक्त केला जातोय। बघूया। मुंबईत घर विक्रीतून दलाली कमावणाऱ्या भावेश कावरेच्या एका रीलमुळे राज्यात पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी वाद पेटलाय। फ्लॅट चाहिए तो मिल जाएगा या वाक्यामुळे दलाल भावेश कावरे काही वर्षांपासून सोशल मीडियावर स्टार झाला होता। त्याच्या युनिक रील्समुळे त्याच्या शैलीची चांगलीच चर्चा रंगली। मात्र आता त्यानं ताडदेव मधील एका गृहप्रकल्पाची केलेली जाहिरात ही वादात सापडली आहे। या जाहिरातीत दक्षिण मुंबईचा उल्लेखही साउथ बॉम्बे असा करण्यात आलाय। यह है पूरे साउथ बॉम्बे का व्यू, यहाँ से आपको सी व्यू भी देखने मिल जाता है। 1 मिनिट 19 सेकंदांच्या या जाहिरातीमध्ये मांसाहार करणाऱ्यांना घर मिळणार नाही असं तब्बल 2 वेळा सांगण्यात आलंय। नॉनवेज खाते हो तो यहाँ पे घर नहीं मिलेगा, अगर आप प्योर वेजिटेरियन हो तो स्क्रीन पे दिए नंबर पे कॉल करो। नॉनवेज खाते हो तो यहाँ पे घर नहीं मिलेगा, अगर आप प्योर वेजिटेरियन हो तो स्क्रीन पे दिए नंबर पे कॉल करो। ताड़देव लोकेशन में तो स्क्रीन पे दिए नंबर पे कॉल करो। और हाँ, नॉनवेज खाते हो तो यहाँ पे घर नहीं मिलेगा, अगर आप वेजिटेरियन हो तो मोस्ट वेलकम। त्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई यांनी तर थेट दलाल कावरेला थेट ठोकण्याचा इशारा दिलाय। दलाल कावरेच्या रीलवरती सरदेसाईंनी कमेंट केली आहे, असल्या जाहिराती करणाऱ्यांना दिसेल तिकडे ठोकलं पाहिजे असं वरुण सरदेसाई म्हणाले। तर इतर राजकीय नेत्यांनीही कावरेच्या वक्तव्याचा निषेध करत संताप व्यक्त केलाय। जो ब्रोकर आहे आमच्या ताडदेवच्या आता शिवसैनिकांना तो कळेलच, त्याचा समाचार तर नीट घेऊच। म्हणजे आता ब्रोकर लोक पोट भरतात आणि त्यांना चरबी यायला लागली आहे का? म्हणजे आता गुजराती, मारवाडी किंवा जैन लोकांच्या जे कोणी बिल्डर आहेत त्यांची भाषा जर ब्रोकर पण बोलायला लागले असतील तर ब्रोकरचा आम्ही आता शोध घेऊ। व्हेजिटेरियन असेल तर तुमचं स्वागत आहे, नॉनव्हेज वाल्यांसाठी तुमचं स्वागत नाही आहे। तर मला वाटतं त्या गृहस्थ कोण आहे त्याचा समाचार घ्यावा लागेल, कळलं का? तो असा कुठला शासनाचा कायदा आहे की नॉनव्हेजवाल्यांना घरं द्यायची नाहीत, हे त्यालाच आम्हाला विचारावं लागेल। लवकरच त्याचा आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्टाईलने समाचार घेऊ आम्ही। तर मराठी माणसांचा द्वेष करणाऱ्यांवरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा, मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांची ही प्रतिक्रिया आहे। दलाल भावेश कावरेच्या जाहिरातीनंतर संतापाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाही, कावरेची वादग्रस्त जाहिरात आहे आणि त्याचवरती आता ही प्रतिक्रिया समोर आली आहे। माजोरड्या मुजोर लोकांना जे महाराष्ट्रात राहून मराठी माणसाला शाकाहारी असाल तरच घर देईल अशी अट ठेवणाऱ्या लोकांवरती कारवाई केली पाहिजे। मांस, मासे, मटण खाणाऱ्या लोकांची हे शहरं आहेत, मग तुम्ही इथे मुळात आलात कशाला? मराठीचा, महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा जो द्वेष करतोय यांच्यावरती सरसकट अॅट्रॉसिटीचे गुन्हे नोंद केले पाहिजे अशी आमची माननीय मुख्यमंत्र्यांकडे विनंती आहे।